सुरळीची वडी करायची, त्यासाठी 1 वाटी बेसन चाळून घेतलंय। आता याला 2 ते 2.5 वाटी ताक, आंबट ताक 2 ते 2.5 वाटी घालायचं आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आता यातच लसूण आणि आलं बारीक ठेचून घेतलंय, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि हे मिश्रण असं ढवळून घ्यायचं। हे असं दाटसर मिश्रण करून घ्यायचं। आता हे गाळून घ्यायचं चाळणीत। मिरची आणि आलं हे त्यात मिसळू नये म्हणून चाळून घ्यायचं। मिरची ती अशी हाताने पिळून घ्यायची। गॅस लहान करून असं सतत ढवळत राहायचं, गुठळ्या होऊ द्यायची नाही, एकसारखं असं ढवळत राहायचं। 5 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायचं। पिठाला मस्तपैकी शाईन आल्या आणि थोडंसं शिजायला पाहिजे। थोडंसं त्यातलं मी गरम पीठ असं लावून घेतलंय। आता वडी करण्यासाठी पीठ तयार झाले, ओळखण्याची पद्धत। आता पीठ तयार झाले। ताटाला आतून असं थोडंसं कडेला पीठ टाकायचं आणि गरम आहे तोपर्यंतच असं, जास्त पातळी नाही जास्त दाटही नाही, असं पसरून घ्यायचं। आता पाठीमागून तसंच करायचं। आता चाकून नुसते असे कट काढून घ्यायचे, नंतर वडी वळायची। पीठ छानपैकी शायनिंग शिजले, त्यामुळे वडी पण अशी पटपट 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 रोल होते। जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग याची फोडणी अशी द्यायची। थोडीशी कोथिंबीर, त्याच्यावरून तिखट मिरची। तिखट मिरची बरोबर सुरळीची वडी छान लागते।